मराठा आरक्षणाच्या लढ्याने गेल्या 2-2.5 वर्षापासून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे। मनोज जरांगे पाटील यांचा अंतर्वली सराटीतून सुरू झालेला लढा हा वाशी आणि त्यानंतर थेट मुंबईत दिलेल्या धडकेनंतर यशस्वी झाला। सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची प्रमुख मागणी मान्य करत त्या संदर्भात जी.आर. काढला। या यशानंतर ही समाजात दोन मतप्रवाह होते। आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकार अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत 30 मे पासून अंतर्वलीमध्ये उपोषणाची घोषणा केली आहे। सरकार हे प्रकरण आता कसं हाताळतं हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी सरकारने नेमकं मराठा समाजाला आतापर्यंत काय दिलं आणि समाजाला आता काय हवंय यावर नजर टाकणं देखील गरजेचं आहे। पाहूयात या संदर्भातली सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील राहिला आहे। विशेषतः 2023-24 मध्ये आरक्षणाचा लढा तीव्र झाल्यानंतर राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यात कायदेशीर, प्रशासकीय, सामाजिक आणि राजकीय पातळीवरील उपायांचा समावेश आहे। यात प्रामुख्याने मराठा समाजाला स्वतंत्र 10% SEBCचं आरक्षण लागू केलं। फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणून स्वतंत्र 10% आरक्षण देणारा कायदा मंजूर केला। हा कायदा सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये लागू करण्यात आला। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला होता। तसेच राज्य सरकारने न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करून घेतलं। आयोगाने मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवला। त्याच आधारावर नवीन SEBC कायदा तयार करण्यात आला। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कुणबी महसूल नोंदी तपासण्याची मोहीम सुरू केली। त्यासाठी जुन्या महसूल नोंदींचे डिजिटायझेशन, निजामकालीन दस्तऐवज तपासणी, कुणबी उल्लेख असलेल्या नोंदींचा शोध घेण्यासाठी जिल्हानिहाय विशेष पथके तयार केली। या मोहिमेत लाखो नोंदी तपासण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही 58 लाख नोंदी सापडल्याचा दावा केला। मराठा आंदोलनातली सर्वात मोठी मागणी ही सगळे सोयरे अंमलबजावणीची होती। म्हणजे ज्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांनाही त्याचा लाभ द्यावा असा आग्रह आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा होता। सरकारने यासाठी मसुदा, अधिसूचना व अध्यादेश प्रक्रिया सुरू केली। मात्र या निर्णयावर कायदेशीर आणि ओबीसी संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला। मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावलं। या अधिवेशनात सर्वपक्षीय समितीने विधेयक मंजूर करण्यात आलं। 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण प्रवेशात SEBC प्रवेश लागू करण्यात आला। याशिवाय या SEBC आरक्षण लागू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळत नव्हतं। त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांना 2025 मध्ये मुदतवाढ दिली। मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले अनेक गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली। काही प्रकरणांमध्ये पुनरावलोकन प्रक्रिया सुरू करण्यात आली। आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयीन तयारी दाखवली। 2018चा मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर सरकारने यावेळी नवीन सर्वेक्षण, सामाजिक मागासलेपणाचा डेटा, अपवादात्मक परिस्थितीचं कारण, 50% मर्यादा ओलांडण्याचं समर्थन याच्या आधारावर नवीन कायदेशीर तयारी केली। या प्रक्रियेत तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी कायदा मांडला, तर उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर व प्रशासकीय समन्वयाची जबाबदारी पार पाडली। दरम्यान मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण लागू करण्यास ओबीसी समाजाने तीव्र विरोध सुरू केला। त्यामुळे सरकारने स्वतंत्र SEBC आरक्षणाचा मार्ग स्वीकारला। सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे आरक्षण रद्द केल्यामुळे नवीन कायदाही न्यायालयीन परीक्षणाखाली आहे। राज्यातील एकूण आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त गेल्यामुळे संघटनात्मक प्रश्न उपस्थित झाले आहेत। मराठा समाजाला स्वतंत्र SEBC प्रवर्ग मिळावा, शिक्षण व नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण लागू झालं, अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशात लाभ मिळाल्याचं सांगितलं जातंय। कुणबी प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले। हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीवरून नाराज मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा केली आहे। आता विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय। यात मनोज जरांगेच्या प्रमुख मागण्या काय आहेत ह्या जाणून घेऊयात। मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचं तात्काळ वाटप सुरू करण्यात यावं,
विनाविलंब प्रमाणपत्र देण्यात यावीत, सातारा हैदराबाद गॅझेटचा GR तात्काळ सुरू करण्यात यावा, उपसमिती बरखास्त करावी, शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी, मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावं, मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र कुणबी आणि मराठी मंत्रालय स्थापन करण्यात यावं। पण मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणामुळे आणि पुढे त्याचे कोणते परिणाम होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि प्रशासनावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या आंदोलनामुळे राज्यातील महायुती सरकार समोरील राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तसेच या आंदोलनामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची वाटप करण्याची मंदावलेली प्रक्रिया पुन्हा एकदा गती त्याला प्राप्त होऊ शकते। मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। अंतरवली सराटी मुंबईसह आरक्षणासाठी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते। हे सर्व गुन्हे मागे घेण्याची आवश्यकता असून त्यामुळे मराठा बांधवांना विविध त्रासांना सामोरं जावं लागलं होतं। आंदोलनात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे अजूनही मागे न घेतल्याने जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आंदोलन तीव्र झाल्यास सरकारला हे गुन्हे त्वरित मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, तर आंदोलनामुळे मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र येत आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे। यामुळे मराठा समाजाला सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचनेचीही कठोर अंमलबजावणी आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मुख्य मागणी जोर धरण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलंय की सातत्यानं मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक गोष्टी केल्या आहेत। आम्ही कुठेही मराठा समाजासाठी सुरू केलेल्या योजना स्लो केलेल्या नाहीत, बंद केलेल्या नाहीत। जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी केलं तेवढं मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या सरकारनं केलं आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आता या सर्व प्रकरणाला काय पुढे वळण येतं, मनोज जरांगे पाटील यांच्या या प्रलंबित मागण्या मान्य होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।